सासू सुनेच्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रोज पेटल समोसा। या छोट्या छोट्या रोज पेटल्स तुम्हाला दिसत आहेत। तर ही नवीन रेसिपी आहे पोटॅटोची, तर आपण ट्राय करूया। यासाठी मी घेतलेला आहे 2 वाटी मैदा, त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ, त्याच्यामध्ये टाकूया आपण जिरीची पावडर थोडीशी, थोडासा ओवा घेणार आहे आणि हातावरती थोडासा रब करून त्याच्यामध्ये टाकूया। इथे मी तेलाचं मोहन घेतलेलं आहे गरम करून, तर ते टाकूया त्याच्यामध्ये आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। गरम असल्यामुळे लगेच हाताने मिक्स करायचं नाहीये। छान चमच्याने मिक्स झालं ना की नंतर मग आपण पाणी टाकून हाताने मिक्स करणार आहे। जसं पाणी लागेल आपल्याला त्याप्रमाणे हळूहळू पाणी घालायचं आहे आणि एकजीव करून पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम जास्त पाणी घालणार नाही आपण। अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही। तर आता बटाट्याची चटणी करूया आपण। इथे घेतलेला आहे उकडलेला बटाटा, बारीक किसून घेतलाय। त्याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट, आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्याच्यानुसार टाकायचं आहे। जिरेपूड टाकणार आहे, ओवा पूड टाकते इथे। हे आपल्याला जसं तिखट लहान बाळांना जर द्यायचं असेल तर थोडंसं कमी तिखट वापरायचं आहे आणि जर मोठे घरातले व्यक्ती खाणार असेल तर थोडंसं तिखट करू शकता। चाट मसाला टाकलाय थोडासा चवीसाठी, मीठ टाकलाय। आता हे बारीक करून घेणार आहे एकजीव। एकदम सॉफ्ट असं बॅटर करायचं आहे आपल्याला। आता आपण या मैद्याच्या पिठाची चपाती लाटून घेणार आहे। पातळ अशी चपाती लाटायची आहे। इथे पाहताय तुम्ही पातळ अशी चपाती लाटली आहे। त्याच्यावरती ही बटाट्याची चटणी सगळीकडे पसरून घ्यायची आहे। इथे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळीकडे चटणी लावून घेतली आहे। आता आणखीन एक चपाती लाटून त्याच्यावरती टाकायची आपल्याला। त्याच्यामुळे आपला शेप पण छान येतो आणि बॅटर जे आहे जे आपलं बटाट्याचं ते बरोबर मध्ये बसतं। सुरीच्या मदतीने आपण कडेकडेचे जे पार्ट आहे ते कट करणार आहे। चौकोनी याच्यामध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे चपाती ही। आपण चौकोनी स्लाइस कट करणार आहे। आता इथे तुम्हाला दिसतंय असं शेप बनवून घ्यायचा आहे। 2 अपोजिटच्या साइड समोरासमोरच्या एका साइडला दाबायच्या आणि परत पाठीमागच्या 2 एकमेकांना जुळून घ्यायच्यात। अशा प्रकारे सगळ्या आपल्याला बनवून घ्यायच्यात या पाकळ्या। छान असा आकार झालेला आहे आपला आणि या भरपूर दिवस टिकतात। लहान मुलं तर आवडीने खातील असा हा पदार्थ आहे। आपलं तेल तापलेलं आहे, आपण आता तेलामध्ये सोडून घेऊया। आणि छान क्रिस्पी होतील अशा आपल्याला तळायच्या आहेत। छान अशा क्रिस्पी तळून झालेल्या येतात आपल्या ह्या पेटल्स, रोज पेटल्स समोसा।
आकार पण छान आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात या. आता आपण सगळे काढून घेऊया. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. बटाट्याचा सीझन चालू आहे आता, नवीन बटाटे आहेत. खूप छान रेसिपी आहे ही, नक्की ट्राय करा आणि कशी वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.